चला जाऊया मॅचच्या दरम्यान. आपण पाहतोय दोन्ही अंपायर रेडी असतील. रत्नागिरी वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुयोग गोलंदाजी ट्रॅक वरती. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालभैरव फायरवर्क झाडगाव दरम्यान एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला राज तोडणकर. स्ट्राईक एंडला फलंदाज राज काय कामगिरी करणार, पण गोलंदाज इथे मात्र आपल्याला सुयोग पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका ट्रॅव्हल होतोय, जाईल इथे मात्र. एकदा फूट काढली जाते, दुसऱ्या धावेसाठी विचार केला जातोय. सीमा पार चौकार पाहायला मिळाला. राजच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. स्कोर बोर्ड हलता फुलता राहताना आपल्याला दिसला. धावसंख्या 4 वरती जाऊन थांबेल. आतापर्यंत विचार केला गेला. खरोखरच लाजबाब असा फटका. वन बाव सीमा पार चौकार जातोय. नेक्स्ट बॉल सुयोग मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र केला जाईल. षटक क्रमांक पहिला आपण प्रगतीपथावरती जोडलं जात आहे. काय षटकाची नवीन आशा असेल, काय चेंडूचा नवीन इथं मात्र स्वीकार करावा लागणार, हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॅच आउट. आहा, क्षेत्ररक्षक तैनात होता, काय कॅच लपटली गेली. पहिला धक्का पहिला मोहरा तंबूच्या दिशेने जायला निघाला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम बाटकर, मॅन फ्रॉम सोमेश्वर. पण आता मात्र खेळतोय कालभैरव फायरवर्क्स झाडगावच्या टीम मधून. ऑर्गनाइज केलेला हा खेळाडू मोस्ट इम्पॉर्टंट असेल, ज्याने बरेच टुर्नामेंट एकाकी झुंज देत लढवल्या गेल्या. तो सर्वांचा लाडका सोहम बाटकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निराश असेल नक्कीच. राज तोडणकरची खेळी संपुष्टात आपल्याला येताना दिसली. न्यू बॅटर सोहम बाटकर मैदानाच्या आतमध्ये, पण गोलंदाज इथे मात्र कमाल करताना आपल्याला पाहायला मिळाला. सुयोग याच्याकडून अचूक टप्पा इथे मात्र गेला. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. 2 चेंडूंचा सामना इथे मात्र रंगला गेला, पण शेवटचे 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. सुयोग याच्या दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा डाव्या यष्टीच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज असणारा हा गोलंदाज. पण सोहम वरती विश्वास दाखवला जाणार का, प्रश्नचिन्हाची भली मोठी खूण आहे. राजची विकेट गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन इथे मात्र पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. प्रथम स्ट्राईकला मयूर मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, कारण विस्फोट इथे मात्र सुयोगचा आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करताना दिसतोय. रत्नागिरी वॉरियरचा हा गोलंदाज पूर्णपणे आखूड टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट इथे मात्र खेळला. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे 2 धावा इथे मात्र पळून काढल्या गेल्या. सुंदर रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचेल 7 वरती. खरोखरच लाजबाब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या गेल्या. पहिलं षटक रणांगणामध्ये प्रगतीपथावरती राईट आर्म ओव्हर द विकेट डाव्या यष्टीच्या माध्यमातून विचार करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका होता, उंच फटका खेळला गेला. झेलला सुवर्ण संधी असेल, झेल सुटला गेला. 2 धावा पळून काढल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल असणार आहे, मात्र 2 धावेवरतीच समाधान मानावं लागेल. सुंदर रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचेल 9 वरती. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. मयूरच्या बॅट मधून इथे मात्र चांगली फलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. फील्ड केला गेला चेंडू.
तत्पूर्वी धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. डबल आकड्यामध्ये जाऊन थांबेल धावसंख्या. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल 1 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. बोलच नेम पारस. मैदानामध्ये पारस अवेलेबल असेल. उजव्या यष्टीचा हा गोलंदाज. सुवर्ण 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पण राज इथून संबोधलं जात आहे. एकाकी सूत्र इथून हलवली जात आहेत डगआउट मधून. कशा पद्धतीने खेळी करणार हे देखील इथे संबोधलं जात आहे. पण स्ट्राईक एंडला असेल सोहम बाटकर. येणारा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा खास संपर्क नाही आला. इथे एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचेल 12 वरती. लेग बायचा स्वरूपात धावसंख्या पोहोचेल. भाऊसर यांच्या माध्यमातून इथे लेग बायचा इशारा. आता मात्र स्ट्राईक एंडला मयूर आपण पाहतोय. चिकिरण घेण्याचा माहीर इथे मात्र योग्य तो वापर केला गेला आणि संधी दिली ती म्हणजे मयूरला. नेक्स्ट बॉल मोठा फटका इथे आला होता. कार्पेट खेळला. एकदा पोट काढली. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. सुंदर रन इन बिटवीन द विकेट. कॉल कॉम्बिनेशन मैदानामध्ये अचूक पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाणार. धावसंख्या पोहोचेल 14 वरती. एकड्याच्या मोबदल्यामध्ये शांत खेळ करायचा इथे मात्र इरादा नक्कीच असेल. राज तोडणकर मैदानाच्या बाहेरून इथे मात्र सूचना दिल्या जात आहेत. मोठा फटका असेल मात्र कॅच आउट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मयूरची खेळी इथे मात्र संपुष्टात येते. कॅच आउट. मोठा फटकाचा इरादा स्पष्टपणे केला होता. बॉल बॅटचा संपर्क खास नाही जोडला आणि त्याचा परिणाम मात्र कालभैरव फायरवर्क्स झाडगाव संघाला नक्कीच झाला. दुसरा धक्का तंबूच्या दिशेने जोडला गेला. धावसंख्या 14 वरती पोहोचेल. 7च्या सरासरीने आतापर्यंत रनरेट आपल्याला पाहायला मिळतोय. रनरेट हा मेंटेन ठेवावाच लागणार मित्रांनो. कारण धावसंख्येचा आपण पहिल्या फलंदाजीला जेव्हा डोंगर उभारतो तेव्हा रनरेट हा मेंटेन ठेवावा लागतो. ती परिस्थिती असणार आहे. 2 गडी तंबूच्या दिशेने हुकुमी सलामीवीर तंबूच्या दिशेने परतले गेले. सचिन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सोहम बाटकर विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पण सचिन इथे मात्र काय कामगिरी करेल. खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं नसणार. कारण गोलंदाजाने लाजबाब इथे गोलंदाजी आकारली गेले. पहिल्याच षटकामध्ये फक्त चौकार आला. त्यानंतर सर्व धावा सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट करण्यात आला आणि त्याचा फायदा नक्कीच इथे मात्र पाहायला मिळाला रत्नागिरी वॉरियर संघाला. सचिन मैदानाच्या आतमध्ये उजव्या हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. पारस पुन्हा एकदा मोठा फटका. इथे ट्रॅबल होतोय. सचिनच्या बॅट मधून येईल का? नक्कीच येणार. दमदार षटकार. नक्कीच धावसंख्या पोहोचेल 20 वरती. सचिनच्या पहिला चेंडू इथे मात्र तडाखा लावला. विस्फोट. आपण अजून या मॅच मध्ये आहोत असं दाखवलं गेलं. कारण 2 विकेट मैदानाच्या बाहेर पडल्यानंतर स्वतःवरती जबाबदारी घ्यायला शिकला तो म्हणजे सचिन आणि पहिल्या चेंडूवरती तडाखा लावला. धावसंख्या 20 वरती जाऊन थांबेल. 4 चेंडू अजूनही हाताळले गेले. येणारे 2 चेंडू मैदानामध्ये असेल. मोठा फटका. पुन्हा एकदा ट्रॅबल होईल. इथे मात्र पुन्हा पाहायला मिळेल षटकार. आहा 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 षटकार षटकार मैदानाच्या दिशेने पाहायला मिळाला. भला मोठा षटकार. बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या पोहोचेल 26 वरती. अजूनही अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती. 13च्या सरासरीने आतापर्यंत रनरेट मेंटेन केला गेलाय. 26 धाबा इथे जोडल्या गेल्या. पण नेक्स्ट बॉल म्हणजे काय तर शेवटचा बॉल. काय चर्चा असेल रत्नागिरी वॉरियर संघाची मैदानामध्ये कर्णधार काय सूचना देणार हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असेल चिन्मय. कारण 2 चेंडूवरती जेव्हा 2 षटकार बसतात ना
तेव्हा कर्णधार काय सांगतो ह्या गोलंदाजाला. अखेरचा चेंडूवरती हॅट्रिकला सुवर्ण संधी षटकारांची असते, पण ह्या चेंडूवरती कर्णधाराने काय संबोधलं जाईल हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट असणार. तेच दाखवतोय कर्णधार स्वतः. इथे मात्र सचिन इथे मात्र जवळ आला गोलंदाजाच्या पारच्या, त्याला काहीशा सूचना केल्या आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला तो म्हणजे गोलंदाज पारस. मैदानाच्या आतमध्ये असेल पण सचिन इथे तडाखा लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा सामना केला, 12 धावांवरती. वैयक्तिक असेल पण 3 चेंडूचा सामना केला सोहमने, अजूनही एका धावेवरती असेल. लास्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सन्मान दिला, तेवढाच चांगला सन्मान इथे मात्र पाहायला मिळाला. 2 धावा फीड केल्या गेल्या. धावसंख्या पोहोचेल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा 14च्या सरासरीने जोडल्या गेल्या. ह्या 28 धावा रन रेट मेंटेन ठेवला गेला. धावसंख्या 28 वरती जाऊन थांबली. राज जातोय मैदानाच्या आतमध्ये. काय चर्चा होईल सचिन, सोहम आणि कर्णधार स्वतः राज, काय चर्चेचा विषय बनेल कळेलच आपल्याला. नवीन गोलंदाज, शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असतील. धावसंख्या आता 14च्या सरासरीने 28 धावा. गौरव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गौरव मडवी रत्नागिरी वॉरियर संघाचा तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू असेल का? चेंडू डी झोन मध्ये ट्रॅव्हल नक्कीच असणार आहे. नो बॉलचा करार इथे मात्र नक्कीच असेल. 1+1 2 धावा इथे मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या 30 वरती जाऊन थांबेल. गौरव मडवी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. सोहम बाटकर उजव्या हाताचा विस्फोट फलंदाज, काय कामगिरी करे. हे देखील मोठा फटका प्रयत्न होता, चुकला फटका. व्हाईट बॉलचा करार नक्कीच असेल. धावसंख्या 31 31 धावा. 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असेल. दिशाहीन गोलंदाजीचा इथे योग्य तो वापर केला जातोय. पुन्हा एकदा आला कार्पेट खेळला. हेलिकॉप्टर इथे मात्र जोडला गेला. 1 बाव चेंडू क्षेत्रकाच्या हातामध्ये फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी आल्या 2 धावा. धावसंख्या 33 33 धावा. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गौरव मडवी मैदानाच्या दिशेने गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. येणारा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला गेला. एकदा फूट काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी ते मात्र कॉल नक्कीच असेल. या 2 धावेने धावसंख्या पोहोचेल 35 ओव्हरती. 35 धावा जोडल्या गेल्या. सुंदर रन इन बिटवीन द विकेट. इथे मात्र सचिन आणि सोहम याच्या माध्यमातून ही जोडलेली पार्टनरशिप संघाला सन्मानजनक स्कोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. मोठा फटका, चुकला फटका. इथे फटका चुकला गेला. झेलला सुवर्ण संधी असेल. संधीचं नाही करणार क्षेत्ररक्षक कोणती चूक आणि सोहमची खेळी इथे होईल संपुष्टात. बाधून वापस जाईल पॅवेलॉनच्या दिशेने. तिसरा धक्का, तिसरा मोहरा जाईल तंबूच्या दिशेने. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना दिसणार आहे. नक्कीच अमेय बारगोडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम न्यू खोल. मैदानाचा हा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहमची जागा घेण्यासाठी नक्कीच जाणार. नेक्स्ट बॉल. येणारा चेंडू कशा पद्धतीने सादर होईल. मोठा फटका आला तर कार्पेट खेळला जातो. एकदा फूट काढली जाते. दुसऱ्या डावीसाठी कॉल तर नक्कीच असेल. सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असणार. स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 37. लॉस ऑफ 3 विकेट. पाहतोय आपण षटक क्रमांक 3 मैदानाच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा मडवीचा पुढील चेंडू. व्हाईट बॉल नक्कीच असेल. 38 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. संबोधलं जाते वारंवार राजच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत.
काय घडवेल येणारा नेक्स्ट बॉल मोठा फटका ट्रॅव्हल होईल एक धाव पळून काढली जाते क्षेत्ररक्षक तैनात असेल फील्ड करेल चेंडूला तत्पूर्वी 2 धावा पळून काढल्या जात आहेत धावसंख्या 2 ने प्लस होईल स्कोर बोर्ड हलता फुलता इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती आतापर्यंत 40 धावा जोडल्या गेल्या येणारा नेक्स्ट बॉल मडवी अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती आपण पाहतोय राईट अप राव द विकेट मारा करतोय मोठा फटका चुकला फटका बॅट बॉलचा नाही संपर्क आला इथे डॉट बॉल नक्कीच म्हणजेच काय तर 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ संपला स्कोर बोर्ड असेल तो म्हणजे 40 धावा लॉस ऑफ 3 विकेट असणार शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तालुका ओपन ग्रुप त्यामधील हे सामने आपण पाहतोय एका बाजूला पाहायला गेलं तर काल भैरव फायरवर्क्स झाडगाव दरम्यान रत्नागिरी वॉरियर्स दरम्यान तालुका ओपन गटामधून हे सामने खेळवले जात आहेत 18 चेंडूंचा मित्रांनो खेळ संपला स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय झाडगाव संघ असेल 40 धावा विनंती असेल जास्तीत जास्त वेळ घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण अजूनही 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत आतापर्यंत 40 धावा जोडल्या गेल्या गोलंदाजीच्या मार्गावरती पंचम मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रत्नागिरी वॉरियर्स संघाकडून पंचम स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळणार सचिन एक विस्फोट खेळाडू 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले शेवटचे 6 चेंडू पंचम याच्या माध्यमातून 50 प्लस होईल का प्रश्नचिन्हाची खूण आहे पहिला चेंडू मोठा फटका इथे ट्रॅव्हल केला जातोय 1 बाउस 2 बाउस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय धावसंख्या 2 ने पुढे सरकेल तिसऱ्या धावेचा कॉल नक्कीच असेल सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल 43 पंचम डाव्या यष्टीचा हा गोलंदाज सोपवलं गेलं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकाला नवीन दिशा जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठा फटका अमाईच्या बॅट मधून पाहायला मिळाला 1 बाउस दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल असणार आहे धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 4-5 म्हणजेच काय तर 45 अजूनही 4 चेंडू आहेत खरोखरच इथे मात्र योग्य ती टीम इथे मात्र हाताळली जाते राज तोडणकर याच्या माध्यमातून काहीशे कान मंत्र डगआउटच्या दिशेने तिथे जोडले जात आहेत पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल सुंदर चेंडू मात्र चेंडू जाईल डी झोन मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 46 धावा शेवटचे 3 चेंडू प्रगतीपथावरती तिथे सोहमही दर्शवला जातो इथे राजही संबोधलं जात आहे नक्कीच तालुका ओपन ग्रुप मधून आपण पाहतोय हे सामने नेक्स्ट बॉल मोठा फटका इथे मात्र हलवून कार्पेट खेळला 1 बाउस 2 बाउस क्षेत्ररक्षक हातामध्ये फील्ड केले गेले 2 धावा असणार आहेत धावसंख्या पोहोचणार 48 धावा शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत धावसंख्या 48 वरती जाऊन थांबले दोन्ही संघादरम्यान मोस्ट इम्पॉर्टंट सामना देखील असेल स्ट्राइक एंडला न्यू खोलचा अमय बारगोडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नेक्स्ट बॉल पंचम मोठा फटका इथे मात्र बॅट मधून इथे मात्र मोठा फटका ट्रॅव्हल होतोय काही जाईल इथे मात्र पाहायला मिळेल सिक्सर षटकार धावसंख्या 6 ने पुढे सरकली स्कोर बोर्ड 50 प्लस होताना आपल्याला दिसतोय 54 धावा अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती आपण पाहतोय मोस्ट इम्पॉर्टंट अखेरचा चेंडू असेल 54 धावा जोडल्या गेल्या शेवटच्या चेंडूवरती काय घडणार काय बिघडणार पंचम कशा पद्धतीने गोलंदाजी करणार कहाणीमध्ये नक्की ट्विस्ट असणार नक्कीच शेवटचा चेंडू 54 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या अमयच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला मोठा फटका इथे मात्र खेळला गेला एकदा फोन काढली गेली क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल दुसरी धाव देखील केली गेली तिसऱ्या धावीचा काय इरादा असणार मात्र 2 धावा मिळणार म्हणजेच काय ते धावसंख्या पोहोचेल 56 वरती आणि 24 चेंडू लक्ष असेल ते म्हणजे 57 धावांचं मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा रत्नागिरीतला बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळेल चिन्मय साखरकर
चला मॅचला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार करून राज तोडणकर पहिला चेंडूवरती बॅक हँड डिलिव्हर केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, रोखला जातोय. किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. धमाकेदार प्रहार करायचा विचार पाहायला गावत होता. गौरव मडवीच्या माध्यमातून हल्ला बोल करायचा विचार सातत्याने केला जाईल का, यावेळेला पाहणं गरजेचं असणार आहे. स्ट्राईक एंड वरती अनुराग सज्ज होता. स्कोर कार्ड वरती 3 धावा लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. व्हाईटच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये धावा जोडले जातील. नक्कीच एक धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 धावा आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. इथे काय घडलंय यावेळेला पाहूया किती धावा इथे वसूल केले जात आहेत. चेंडू सरळ चाललाय, आर पार सीमा पार, खणखणीत दमदार शानदार चौकार येतोय. गुलीगत धोका दिलाय चेंडूने. चेंडू सरळ झापूक झुपूक करत सीमा पार होतोय. अगदीच काय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची गंमत जम्मत तिथे पाहायला गावली. अर्थात काय 2 फिल्डरच्या मधून चेंडूला बाहेर काढलाय. जिस तरह दूध में से मक्खी को बाहर निकाला जाता है, उसी तरह 2 फिल्डर के बीच में से इस गेंद को निकाला है. नक्कीच काय कडकडीत दमदार शानदार चौकार. आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा अर्थात काय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा थरार सीझन 6 चा यावेळेला रणसंग्राम आपण पाहतोय. आणि मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा लगावली गेली आहे. यावेळेला घुटनाटेक तमाशा देख प्रहार करायचा विचार. शॉट फाईन लेगला दिशा इथे टोलावली जाते. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल, परंतु दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला जातोय का? जी हा 2 धावा इथे वसूल केले जातात. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या दुहेरी आकड्यांवरती 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही या षटकामधले तब्बल 3 चेंडूंचा खेळशेष बाकी आहे. यावेळेला उत्तुंग फटका उचललाय, चेंडूला दिशा दिली, पॉइंट आउट खेळलं आणि त्यानंतर लगावलंय धमाकेदार प्रहार. चेंडूला केला हवाई सफर. चेंडू आर पार सीमा पार तिथे पाहायला गावतोय. लांब लचक खेचलेला हा दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकामधले डबल 2 चेंडूचा खेळशेष बाकी. गौरव मडवी आज काहीतरी फायर होताना पाहायला गावतोय. पुढचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता. बॅटर याला काही चेंडू समजला नाहीये. इथे नक्कीच बाईटच्या स्वरूपामध्ये धावा जोडली जातील. एक सिंगलने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1515 रन्स लॉस ऑफ 0 विकेट रत्नागिरी वॉरियर्स संघ. अजूनही या षटकामधला अंतिम चेंडूचा खेळशेष बाकी आहे. या अंतिम चेंडूवरती किती धावा इथे वसूल केले जातात पाहूया. सुरेख फटका खेळायचा विचार. घुटनाटेक तमाशा देख शॉट तिथे पाहायला गावतोय. इथे पुन्हा एकदा गच्चाल क्षेत्ररक्षण. ओ माय गॉड, डाईव्ह केली आहे. लाजवाब एफर्ट्स. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकतो कशा प्रकारचा तो फटका सजवला गेला होता. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गेलो, मिसफिल्ड पाहायला गावली आणि त्यानंतर ती लगावली गेलेली डाईव्ह अर्थात काय थोडासा इंजर्ड तिथे फलंदाज पाहायला गावतोय. एफर्ट्स पाहू शकता तुम्ही. 99% आपल्या संघासाठी एफर्ट्स दिले जात आहेत. नक्कीच, कारण तुम्ही इकडे जेव्हा खेळता तेव्हा तुम्ही एकटे खेळत नाही, तुमचा हक्क पूर्ण संघ खेळत असतो. संघाची साथ असते आणि संघासाठी प्रयत्न केले जातात. तेच प्रयत्न आज आपल्याला या दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला गावले. बहारदार कामगिरी अनुराज त्याच्याबरोबर गौरव मडवीच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 आणि खतरा कोणत्या संघाला होणार खतरा. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या क्रीज धावसंख्या 17 लॉस ऑफ 0 विकेट रत्नागिरी वॉरियर्स.
यावेळेला गोलंदाजी मार्कवरून सज्ज होतोय मजगाव एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा मोहीन काझी. अनेकदा त्याला आपण वेगवेगळ्या संघातून खेळताना पाहत होतो, जसा स्टार प्लेयर मोईन काझी यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अर्थात काय शुभम लोखंडे बरोबर अनेकदा त्याला खेळताना पाहिलं असेल. इवन जोडी ज्यांची ओळखली जाते तो शुभम लोखंडे बरोबर खेळतोय. मोईन काझी तोच आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. मॅन फ्रॉम मजगाव, मजगाव कडून बिलॉंग करतोय. स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल अनुराज. अनुराजच्या माध्यमातून धमाका पाहायला गावेल का? अनुराज नाटेकर सज्ज झालाय. मोईन याचा पहिला चेंडू फेस करेल अनुराज. वैतीकोडतला पहिल्या संघाच्या वतीने पहिला षटक, पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, लगावलाय फटका विरुद्ध चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण. सोहम भाटकर निराश पाहायला गावेल. सोहम भाटकर आज काहीतरी इथे निराश पाहायला गावतोय. नामुन्ना ना ऐसी गलती इस बीच मैदान में ना करना. इथे चूक केली आहे, चुकीला माफी नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. या गेम मध्ये कधीही काहीही घडू शकतं. आणि नक्कीच काय घडलंय, अर्थात काय जेल सुटतंय, मोठं जीवदान म्हणावं लागेल. बॅटर सेफ तिथे राहील. आणि जेव्हा जेव्हा कोणत्या फलंदाजाला जीवदान भेटतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तो नक्कीच मोठे प्रहार करतो, यामध्ये काही शंका नाहीये. यानंतरचा होणारा सामना स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी बनाम भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चला या कॉम्बॉक्स मध्ये आपला नाणेफेकीचं कवली तेवढं जाईल. आणि त्यानंतर या मॅच मध्ये आपला इथे स्वागत असेल. नक्कीच काय पुन्हा आपण पाहतोय यावेळेला लगावला गेलाय लाजवाब फटका आपण पाहतोय, शफल झाला. आणि त्यानंतर लगावलेला हा सुरेख ड्राईव्ह, अर्थात काय जबरदस्त स्ट्रोक. अनुराजच्या बॅट मधून धमाका पाहतोय पण ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. पॉवरफुल फटका यावेळेला पाहायला गावलाय आणि तो नक्कीच सक्सेसफुल ठरलाय. नक्कीच काय जबरदस्त शफल झाला आणि त्यानंतर लगावला गेलेला हा फटका लाजवाब. मतलब जाता ना, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. या मॅच मध्ये इतिहास बदलण्याचं काम अनुराज नाटेकरच्या माध्यमातून सातत्याने पाहायला गावलंय. नक्कीच एक कॅश प्राइज अवेलेबल असेल. प्रतीक साळवी सर यांच्याकडून प्रत्येक विकेट करिता 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. खुशखबर असेल, प्रत्येक विकेट करिता प्रतीक साळवी सर यांच्याकडून कॅश प्राइज असेल 200 रुपीज. यानंतरचा होणारा सामना स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी बनाम भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, दिस इज अ सेकंड कॉल फॉर यू. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 25 रन्स 25 धावा. यावेळेला वेगवान फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, जर्सी क्रमांक 18 निखिल सुहरे तिथे तैनात होता. त्याच्या माध्यमातून जबरदस्त थ्रो तिथे पाहायला गावतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 रन्स 27 धावा. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ अजूनही आहे माझ्या भावा. या 3 चेंडूवरती किती धावा इथे वसूल केली जातील? अनुराजच्या माध्यमातून धमाकेदार पारी पाहायला गावते. मोईन काझी वेगवान गतीचा चेंडू आहे, ब्लॉक होल पद्धतीमध्ये टाकायचा विचार पाहायला गावतो. यॉर्कर लेंथ वरती खेळायचा प्रयत्न होता परंतु खोदून काढलाय. आणि अर्थात काय तब्बल 2 धावा इथे वसूल केली जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये धावसंख्या 29 रन्स 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
नक्कीच ही स्पर्धा आपण घरी बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटू शकता फक्त tenniscricket.in च्या माध्यमातून. नक्कीच काय आपल्यासोबत साथी इथे टेनिस क्रिकेट ऑपरेटर उपस्थित असतील ओमकार मुचंडी सर, त्यासोबत आपले स्कोरर मॅन आपल्यासोबत जोडले जात आहेत राजाराम गावडे सर, त्यासोबत आपले साथी कॉमेंट्रेटर केतन लांजेकर सर इथे उपस्थित असतील. आणि सर्वात मेन भूमिका जी बजावली जाते अर्थात काय जे लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय कॅमेरामॅन अर्थात काय यावेळेला आपल्याला पाहायला गावेल सफवान बारगीर सर आणि त्यांच्या माध्यमातून इथे जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला गावतंय. ही संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी लागली गेली आहे आणि नक्कीच या टीम साठी काही टाळ्या झाल्या पाहिजे. आपण पाहतोय भंडारी शॅपेट ट्रॉफी 2026 चा थरार सीझन 6. गोलंदाजी मार्कडून मोईन वेगवान गतीचा चेंडू आहे. जबरदस्ती ते पाहायला गावला बॅटर याला काही चेंडू समजला नाहीये. लास्ट कॉल फॉर स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी बनाम भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर. यानंतर पुकार दिला जाणार नाही याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. त्यानंतर डायरेक्ट पॅनल्टी दिली जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. दिस इज द लास्ट कॉल. नक्कीच या मॅचचा नाणेफेकीचा खव इथे उडवला जाईल. मी विनंती करेन पिंटाशेष मांजरेकर सरांच्या हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा खव इथे उडवला जातोय. स्वाभिमान स्पोर्ट बनाम भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर. नक्कीच काय मालवणी कॉमेंट्री जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच पिंट्या मांजरेकर सर एक नामांकित असे मालवणी कॉमेंट्रेटर नावाने ओळखले जातात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, ज्यांचं नाव आहे मालवणी कॉमेंट्रीमध्ये असे आपले सन्माननीय पिंट्या शेठ मांजरेकर सर. त्यांच्या हस्ते इथे टॉसचा बॉस कोण ठरतोय पाहूया. टॉस उडवला जातोय. नक्कीच नाणेफेकीचा कौल इथे झुकला जातोय. तो मात्र स्वाभिमान स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत आमंत्रित केलंय ते मात्र भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर संघाला फलंदाजी करण्यासाठी. चालू सामना पण पाहतोय 12 चेंडू आणि तब्बल 16 धाव्यांची गरज आहे. 12 वरती 16 सॉरी 12 वरती 26 धाव्यांची गरज आहे. यावेळेला गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय सोहम भाटकर, एक नामांकित गोलंदाज यावेळेला सज्ज झालाय. मॅन फ्रॉम सोमेश्वर. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅटर याला काही चेंडू समजला नाही, परंतु पंचांनी दंडित केले. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. नक्कीच काय वाईट +1 एकूण 2 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये जोडले जात आहेत. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सोहम भाटकर याच्याच नावाचा ट्रेंड आलाय, ज्याने रत्नागिरी गाजवलाय तोच अंडरम टेनिस क्रिकेट मधला बादशाह, बेताज बादशाह ओळखला जातो सोहम भाटकर. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा घोषित केलाय. सातत्याने अतिरिक्त धावांचा पाऊस इथे गरजतोय तो गोलंदाज सोहम भाटकरच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सोहम याचा पुढचा चेंडू, याही वेळेला व्हाईट बॉल. रामा रे रामानी काय चालू या मॅच मध्ये ड्रामा. अर्थात काय बाहुबली मध्ये लागतो कटप्पा आणि गोलंदाजी मध्ये लागतो टप्पा. तो टप्पा खोदून आणावा लागेल. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. प्रॉपर तिथे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने करावी लागेल. तिथून कमबॅक करावं लागेल. कमबॅक करणं गरजेचं आहे, नाहीतर धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते दोन्ही संघांसाठी. एका बाजूला बरं पाहतोय रत्नागिरी वॉरियर्स असेल तर दुसऱ्या बाजूला काल भैरव फायर वर्क्स जाडगाव संघ. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये एक मोठी मॅच या वेळेला पाहायला गावली असेल.
स्कोर कार्ड वरती 35 रन्स 35 धावा लगावले गेलेत. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. सायन्स घेते माझी पेपरला काय बोलणार. कोण दुखताय. नक्कीच इथे कॅश प्राइज ऑन झालंय प्रत्येक विकेटसाठी. प्रतीक साळवी यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे ऑन आहे. नक्कीच काय धनराशी इथे उपलब्ध झाली आहे प्रत्येक विकेटसाठी. तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑन. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. तो आलाय ज्याची तुम्ही वाट पाहत होता, तो आलाय. अर्थात काय अमोल भोसले यावेळेला स्ट्राईक एंड वरती सज्ज होईल. यावेळेला महाराष्ट्र पोलीस ना. मला माहित नाही. मी बोल. नक्कीच स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस. नक्कीच काय अमोल भोसले सज्ज होतोय. कशा प्रकारे ते मारा करतोय पाहूया. ज्याची तुम्ही वाट पाहताय तोच बॅटर आलाय, ज्याने अख्खा रत्नागिरी गाजवलाय. नक्कीच काय अमोल भोसले स्ट्राईक एंड वरती सज्ज. पस्तीस धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेले आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. याही वेळेला वेगवान गतीचा चेंडू पाहायला गावतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये इथे. नक्कीच डॉट बॉल पाहायला गावतोय. पुढचा चेंडू वेगवान गतीचा फटका उचलायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा सातत्याने संपर्क नाही पाहायला गावत आहे. डॉट बॉल पाहायला गावतोय. यावेळेला उथुंग फटका उचललाय, परंतु चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. मोईन काझीने केली आहे कमाल. मॅच मध्ये आली आहे धमाल. जी हा, मजा आहे का, मजा आहे का, मजा आहे का. अमोल भोसले बॅक टू द पवेलियन. माघारी परतावे लागेल. समीकरण हुरलंय आता. मात्र 7 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल आणि 22 धावा. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळ शेष. नक्कीच इथे बक्षीस. नक्कीच इथे कॅश प्राइज ऑन झाली आहे प्रत्येक विकेटसाठी. प्रतीक शेठ साळवी यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे ऑन आहे. नक्कीच ही धनराशी पूर्ण इनिंग होवेपर्यंत सुरू असणार आहे. ही खुशखबरी पाहायला गावणार आहे. अजून या षटकामधले एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. एका चेंडूचा कशा प्रकारे इथे मारा केला जातोय पाहूया. स्कोर कार्ड वरती
35 धावा आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट. एका बॉलचा खेळशेष बाकी आहे. षटकामधला कशा प्रकारे मारा करेल बॅटर तयार. निहारला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर हलकरी त्यांनी टटवायचा प्रयत्न. किती धावा इथे वसूल केले जातील. 2 धावा तर पूर्ण केले गेले. 2 धाव्यांनी ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. 6 वरती 20 धावा. काय होणार काय बिघडणार येणारा काळच इथे डिसाइड करणार आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय आणि असंही म्हटलं जातं ना शाखे रहेगी तो फूल और पत्ते भी आएंगे अगर दिन बुरे है तो अच्छे भी आएंगे. जी हा आज कोणाचे दिवस वाईट कोणाचे दिवस चांगले हे पाहणं रंजक असणार आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. 6 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. 6 वरती 20. नक्कीच इथे कॅश प्राइस इथे ऑन आहे. अर्थात काय प्रत्येक विकेटसाठी प्रतीक शेठ साळवी यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइस इथे ऑन आहे. सहा बॉल आणि 20 धाव्यांची गरज. रत्नागिरी वॉरियर्स संघाला स्ट्राईक एंड वरून सज्ज होतोय अनुराज. नॉन स्ट्राईक एंड वरती निहार. ओ हो काय बॉल फेकलाय. वा भाई वा जबरदस्त. काय गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. इला मनात आणि घुसला पवेलियनच्या दुकानात. अर्थात काय अनुराज बॅक टू द पवेलियन. हक्का बक्का करणारा धक्का. लाजवाब बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तो तडका फडका आणि देणारा धक्का. अर्थात काय अनुराजला माघारी परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होईल. पंचम पंच करणार का गोलंदाजाला हे पाहणं रंजक असणार आहे. 5 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. यानंतरचा होणारा सामना स्वाभिमान स्पोर्ट रत्नागिरी बनाम भाविका स्पोर्ट अंबरनाथ बदलापूर. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. यानंतर आपल्या लगेचच सामन्याला सुरुवात केली जाईल. पाच बॉल 20 धाव्यांची गरज. 5 वरती 20. बॅटर तयार. स्ट्राईक एंड वरती पंचमला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सद्दाम सज्ज झालाय. सद्दामच्या पहिल्याच बॉल वरती हक्का बक्का करणारा धक्का पाहायला गावतोय. पंचम नवीन बॅटर सज्ज झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे सद्दाम. याचा पुढचा चेंडू 5 वरती 20 धाव्यांची गरज आहे. उतुंग फटका खेळायचा विचार. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रनिंग बिटवीनचा ताळमेळ. तिथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय या वेळेला काय पाहायला गावेल. ये ना सुहूरत देखता है ये ना मुहूर्त देखता है ये तो बस अपनी टीम की जरूरत देखता है. सद्दाम का तीर इथे वार करे गंभीर. वार केलाय अर्थात काय बॅटर वरती हल्ला बोल केलाय. अटॅक केलाय सरळ काय ओयुटी आउट. धक्का बक्का इथे हक्का बक्का करणार. नक्कीच काय चौथा धक्का पाहायला गावतोय. स्कोर कार्ड वरती स्टेबल रन संख्या असेल 37. रत्नागिरी वॉरियर्स 4 बॉल आणि 20 धाव्यांची आता मात्र गरज आहे. 4 वरती 20.
4 बॉल 20 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक वरती बॅटर तयार. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय सद्दाम. याचा पुढचा चेंडू ओ हो हो याही वेळेला खोदून काढलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. ताबडतोड गोलंदाजी केली जाते. मै रुके का नाही मै झुके का नाही. फलंदाजांना अक्षरशः झुकवून ठेवलंय. आता मात्र 3 चेंडूंवरती 19 धाव्यांची गरज आहे. वा भाई वा. सद्दाम बॉम्ब सारखा फुटतोय. आणि नक्कीच काय सद्दाम नावाची चर्चा या मॅच मध्ये होते. जर्सी क्रमांक 12 यावेळेला सद्दाम अफलातून खेळी करतोय. पुन्हा एकदा ड्रॅग केलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात रोखलाय. स्कोर कार्ड मध्ये भर पडेल ते मात्र एका धाव्याने. 2 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. जवळजवळ हा सामना झुकत चाललाय. काल भैरव फायरवर्क झाडगाव संघाच्या माध्यमातून. आणि नक्कीच या मॅच मध्ये जो संघ विजय करणार तो प्रवेश घेणार क्वार्टर फायनल मध्ये. अर्थात काय जो संघ पराभव होणार त्याला आपल्या मात्र घरचं तिकीट पकडावं लागणार आहे. नक्कीच काय नक्कीच पुन्हा एकदा वेगवान गतीचा फटका लगवायचा प्रयत्न. फटका रोखला जाईल. आता मात्र 1 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. जवळजवळ हा सामना झुकलाय तो मात्र काल भैरव फायरवर्क जाडगाव संघाच्या माध्यमातून. सद्दाम आज बॉम्ब सारखा फुटलाय. अर्थात काय समोरच्याला सुद्धा फोडून ठेवलंय. वेगवान गतीचा गोलंदाज यावेळेला मॅच मध्ये पाहायला गावतोय. सद्दाम जबरदस्त खेळी. विजेता संघ ठरतोय काल भैरव फायरवर्क्स झाडगाव संघ. विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभव झालेल्या संघाला पुढच्या वर्षी आग्राचे आमंत्रण. तसेच विनंती असेल की रत्नागिरी वॉरियर्स संघ आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपला इथे सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो केतन लांजेकर सरांना की आपल्या हस्ते इथे नक्कीच सन्मान